पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। या बघा काय तर छाया हे काय चाललंय? काय चालला हा म्हणजे काय? प्रेम प्रकरण चालला हा दोघांचा। वय ना? गो लांबराव लांब कित्या? माधवराव या कोण हा माहित हा ना तुमका? ह्योच हा ना तो ज्याचा तुम्ही माझ्याशी लग्न लावून देणार होतास? या बघ उगाच माझी कळी काढू नको तू। कोण कळीक जाता? ह्यो स्वतःहून माझ्याकडे इलो होतो। मी गेले नव्हते। विचारा नेनिंग काका सोबत इलो होतो ना? होय। माझा नंबर पण घेतलास ना? अजय हेचा नंबर आहे तुझ्याकडे? नाही हा। नक्की नाही हा? बघा मोबाईल मध्ये। छाया आणि हो तो नंबर असोच घेतलेलं। अजय जा झाला तर झाला पण तुझा लगीन माझ्याशी होताला। छाया ग काय चाललंय? तू ह्याला का भेटतेस? माधवा माका ह्याच्याशी लगीन करूच असा। हे जे काही तू करतेस ना ते चूक आहे। हो आणि तुम्ही करत असता बरोबर असा। ह्याची इच्छा नसताना याचा लगीन या सुसले वांगडा करू किल्लास ता बरोबर? तुमका काय बहिणीची काळजी नाही हा? कित्या करायची बहिणीची काळजी? ती स्वतःची काळजी घेता ना? लग्नाचा स्वतःचा स्वतः पाहिलाय ना? हो ठरवलंय माझा लगीन मी आणि जो वाटेत येत ना माझ्या ते का मी सोडूच आहे नाही। काय करणार तू? कळत तुका तुझ्या नाकावर टिचून मी याच्याशी लगीन करून दाखवतले। आणि घरातल्यांचा नाक कापणार? तर तुका काय करूचा? आमच्या घरातला आम्ही बघून घेऊ। मी पण या घरातला आहे। घरातला नाही तू घराचा वाटोळा करू किल्ललस। आणि तू बाहेर काय दिवे लावतास तमाका माहित हा? त्याने घराचा लय नाव होता ना? या बघ तोंड बंद कर। मी काय तुझ्यासारख्या कोणाक जाळ्यात अडकवतोय? कोणी अडकवल्यान? ह्यो स्वतः इलो माझ्याकडे। ते का सगळ्यांनी सांगल्यान ना म्हणून इल्लेलो तो। त्याचा काय तुझ्यावर प्रेम बिम नाही हा? समजात? काय समजात? छाया सुषमा वाद नकोय। तुझा इथून निघ म्हणतो ना। छाया सुषमा बघा वाद घालण्यात काही एक अर्थ नाही। माधव ह्या आधी कसा बोलतात बघ। तुझी सुद्धा चूक आहे छाया। हे असं चोरून भेटणं योग्य आहे का? हा ते झालं भांडणं थांबवा आणि चला आधी इथून। चला दोघींनी। आदवा काय गेलो?
तू कुठे जातेस? घरात. पुढच्या दाराने? होय. माका कसली भीती हा? भीती त्यांका हवी जी चोरून कामा करतात. या बघ सुसल्या, सांगण ठेवते, माझ्या नादाक लागा नको. तुम्ही आता वाद करू नका. आणि सुषमा, पुढच्या दाराने गेलो तर भांडणं होती. बरा, तुम्ही म्हणतास म्हणून ऐकते. चला मागच्या दारात. दरवाजा तर आतून बंद आहे. दरवाजा उघडा. ओरडू नकोस, शांत राहा. दरवाजा बंद हा ना आतून. आपल्याला पुढच्या दरवाजाने जावं लागेल. बापरे, मग आता कुणाला कळला तर? चला. कोण हा? अरे कोण हा? अरे बाबा, ऐक. अरे कोण हा? काय ग? चल. घरातल्या कोणी बघल्यानी तर? हा विचार आधी करायला हवा होता. चला. अहो, तुम्ही हय काय करतास? तुमका खैसलो आवाज येलो काय? माका कसलो तरी आवाज येलो. सरिता गप्रो, काही बोलू नकोस. काय झाला? तुम्ही वर किती बघतास? काय झालं हा? नंतर सांगते सरिता, पण आता गप्रो, काही बोलू नकोस. हा सुद्धा आतून बंद आहे. आता रे काय करायचा माधवा? मला तर काय कळत नाही काय करायचं ते. वाजवा दरवाजो, कोणतरी उघडत. हा? आता काही पर्याय नाही हा ना. अरे गप. कोणाचा फोन हा? निलिमाचा. मग घेवा की. हा, घेऊ. हॅलो. मगाशी फोन कट का केलास? हा, कट तो चुकून कट झाला. मग कॉल बॅक करता येतो? हो ना, अगं करणारच होतो पण विसरलो. असं का? खूपच बिझी आहेस वाटतं. हो हो, नाही म्हणजे तसा बिझी नाही आहे, पण तसा आहे. माधव कुठे आहेस तू आता? मी? अगं मी कुठे असणार? हा, रूम मध्ये झोपलोय, म्हणजे झोपतोय. हा बर. हा, अगं तू फोन का केला होतास पण? तुला एक सरप्राईज द्यायचंय. काय?
सरप्राईज असं सांगत नसतात ना. हां हां बरं बरं दे ते सरप्राईज नंतर. ठीक आहे मग बघतो ते सरप्राईज. हां खूप उशीर झालाय. ठेव तू फोन. हां मलाही जरा काम आहे. माधव तू झोपत होतास ना आता? आ म्हणजे आधी हे काम आहे मग मी झोपणारच आहे. हो हां. आई बंद आहे. काय करायचं? ताच सांगते वाजवा दरवाजो. हा अहो असं जीवाक घोर लावू नको. काय झाला आता सांगा एकदा. दत्ता रे दत्ता. काय झालं आहे? अरे कसलो तरी आवाज येलो. तुमका पण आवाज इलो ना? हा म्हणून तर येलोय मी. यांच्याकडे बघा. हे काय पण सांगत नाही होत. काय रे दत्ता? अजूनही उघडत नाहीत. आजवा तुम्ही तिघं बाहेर काय करता आहात? छाया काय गेलं होतंस? काय गो छाया काय विचारता तो? हा पण हात की. माका नको विचारू तुमच्या दिराक विचारा. तुमची ननंद हा ना तिका विचारा. काय करणार वाचूक बघितलास पण जा हा त्या समोर येतलाच ना. ताज इला. आजवा काय बोलता या? काय सांगणारच काय? मी ते सुषमाला लग्नाचं विचारायला गेलो होतो. अरे पण तुम्ही तिघा खय गेला होतास? माझी अट होती म्हणून ते माझ्यासोबत इले होते. काय इलं होतं भाऊजी? ते तुम्ही त्यांकाच विचारा ना. सुषमा काय चाललंय? मग त्यांका कळूक वया ना तुम्ही काय बघितलास. सुषमा शांत राहा. माधवा कशाबद्दल बोलता हा या? छाया काय गो काय आहे या? त्यो काय नाही बोलणार. चोरी पकडली जायत ना. मीच बोलते. सुषमा आता काय करणार. एक ना एक दिवस त्यांका कळतलाच ना. त्याचा काय हा तुम्ही माझ्यासाठी स्थळ बघितला. मी यांका सांगितलंय मी लग्न करूक तयार आहे. पण जर मी त्याच्याशी लग्न केलंय तर मग छायाचा कसा वाईट. तुका काय बोलूचा हा? माधवराव तुम्ही सांगतालच की मी सांगू. छाया तू सांगतालच. मी यांका थंय घेऊन गेले. छाया आणि माका अजय वांगडा लगीन करूच. दत्ता
माधवा बाजू खो. आहे हे का सांग बाजू हो. छाया ह्या सगळ्या करण्यापेक्षा बाई जाऊन जीव द्यायचो. तोंडात काय फासलास तू? अगो काहीच कसं वाटत नाही ग तुका? हा? अगो जन्माला आलीस ना तेव्हा तुझं जीव घेतलं असतं तर ही येळच आली नसती. आता अख्ख्या गावात कळलं ना तर लोक वाईट टाकतील. गोवा खाल्लास आणि आता ही थेरा चालल्या कसं म्हणतील लोक. अगं मेलास की त्या नाही. मर मर जीव दे नाही तर मी तरी जीव घे गो माझा तरी. आजी अगं थांब. आई थांब. अगं जीव घेशील का तिचा? आजी अगं पूर्वा तुका काय गरजामध्ये पडूची? अगं मग तुम्ही सगळे नुसते बघत राहिलात म्हणून मला पुढे व्हावं लागलं. पूर्वा तोंड बंद कर गप्राव. मारा मारा माका मारून टाका. पण मी सांगून ठेवते मी अजय वागडात लगीन करतले. या सुषमा वागडा त्याचं लगीन होऊन देऊच नाही अजिबात. काय बोललोस? सत्ता माधवा हात सोड. तू मुंबईत जाशील पण गावात आमका राहूचा. काय बोललस? त्याच्याशी लग्न करू जातो का? माका त्याच्याशी लगीन करूचा. तू या घरात कसं राहतोस ना ताच बघताय मी. चल घरात बाहेर. चालता हो तोंड नको दाखवू तुझा. चालता हो. असं नका ना करू. सत्ता सोड तिला. तुम्ही चालता हो. सोड माझा. सोड माझा तिचा. तू आज जा. तोडवा कमी नाही जायचंय. बाबा गणेशा तू मध्ये पडू नकोस. सोड माधवा. सोडा त्याला. आणि खबरदार कोणी आज त्याला हात लावला तर. तुका लय पुळको नाहीचो. तू पण जायच्या बरोबर. अहो काय बोलतास ह्या? बघ काय करता. ह्या घराचं नाव बदनाम करून बघता आणि ह्यो त्याची साथ देता. घेणार मी बाजू. आणि कुणी तिला घराबाहेर काढायचं नाहीये. काही चुकीचं करत नाहीये. माझा लग्न ते अजयशी लावून बघत होतास काय? ता काय वयात असं तर आता वाटत नाही. पण त्या रघु काकांका सांगा माझी आई इली तरच मी बोल्यावर चढी.